एक आपका बयान था कि कांग्रेस अगर आई सत्ता के अंदर तो ये राम मंदिर का फैसला पलट देगी। ये मेरा बयान नहीं है। अरे झूठ बोल रहा है। आपने बोला इस पे। ये मेरा बयान नहीं, मेहरबानी करके मेरे मुंह में बयान मत डालिए। मोदी को 400 सीटें चाहिए ताकि कांग्रेस अयोध्या में राम मंदिर पर बाबरी ताला ना लगा दे। मोदी जी आपको शर्म नहीं आती? जीरो शर्म है। मैं ये मानता हूं कि मेरे देश के लोग मुझे वोट देंगे। मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना, उस दिन मैं सार्वजनिक जीवन में रहने योग्य नहीं रहूंगा और मैं हिंदू मुसलमान नहीं करूंगा। ये मेरा संकल्प है। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। 1954च्या नास्तिक या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे। त्यातील एक ओळ आहे की कितना बदल गया इंसान। ही ओळ मोदीजींना खरोखर शोभते, कारण मोदीजी बोलतात एक आणि वागतात मात्र त्याच्या उलट। नुकत्याच न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत मोदीजी म्हणतात की ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम करीन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहणार नाही, मी हिंदू मुस्लिम होऊ देणार नाही, हा माझा संकल्प आहे। किंबहुना त्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या सभेत मोदीजी म्हणाले की काँग्रेससाठी अल्पसंख्याक एकच आहे, त्यांची स्वतःची आवडती वोट बँक। मला आठवते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि जेव्हा काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मी त्याला कडाडून विरोध केला होता। देशाच्या संपूर्ण अर्थसंकल्पातील 15% फक्त मुस्लिमांवर खर्च व्हावा अशी काँग्रेसची इच्छा होती। तसंच एका सभेत मोदीजी म्हणतात की अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसने बाबरीचे कुलूप लावू नये म्हणून मोदीजींना 400 सीटांची गरज आहे। मात्र अमित देवगणला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही म्हणाले होते काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिराचा निर्णय पलटला जाईल। त्यावर मोदीजी म्हणाले की मी असं म्हटलंच नाही, तुम्ही माझ्या तोंडात शब्द घालू नका। आता प्रश्न असा आहे की मोदीजी तुम्ही इतके दुतोंडी का आहात? मी हिंदू मुस्लिम करणार नाही असे मुलाखतीत म्हणता, मात्र करता का? हिंदू मुस्लिमचा मुद्दा का आणता? तुमच्या भाषणात तुम्ही गेल्या 10 वर्षात हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद पाकिस्तान शिवाय तुम्ही सत्तेत असताना 10 वर्षात केलेली कामं आवर्जून दाखवा ना। आता इतकं खोटं बोलणाऱ्या माणसांवर विश्वास कसा ठेवायचा हा शेवटचा प्रश्न आहे। बाकी जनता जनार्दन आहे। धन्यवाद।